नमस्कार, आपल्या किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण दिवाळीमध्ये बनवला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अनारसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अनारसाचं पीठ बनवण्यासाठी तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं किंवा कसं घ्यायचं, गूळ कसा घ्यायचा आणि महत्त्वाचं म्हणजे हे पीठ बनवण्यासाठी कुठल्या स्टेप आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत। प्रत्येक स्टेप साठी किती वेळ द्यायला हवा जेणेकरून आपले अनारसे उत्तम होतील, त्यांना छान अशी जाळी येईल, जाळीदार अनारसे तयार होतील, कुरकुरीत पण होतील। तर ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट असं वजनी प्रमाण घेऊन स्टेप बाय स्टेप अनारसे करण्याची सविस्तर पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ पाहून तुम्ही परफेक्ट प्रमाणामध्ये अनारसेचं पीठ बनवू शकता। म्हणजे तुम्ही हे पीठ असं प्रमाणामध्ये घेतलं तर विक्रीसाठी सुद्धा बनवू शकता। ज्यांना दिवाळी फराळाचा घरच्या घरी छोटासा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच उपयोगाचा आहे। या रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्याचं प्रमाण म्हणजे वजनी प्रमाण, वाटीचं प्रमाण सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे, तर तिथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आज आपण 1 किलो तांदूळ वापरून अनारसाचं पीठ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो जुना जाडा तांदूळ घेतलाय। अनारसासाठी नेहमी जुना तांदूळ वापरायचा, बासमती किंवा रेशनचा तांदूळ सुद्धा तुम्ही वापरू शकता। फक्त तांदूळ जुना घ्यायचा, नवीन घ्यायचा नाही। आणि ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ सुद्धा घ्यायचा नाही। आता तांदूळ जुना किंवा नवा कसा ओळखायचा, तर जुना तांदूळ रंगाने थोडासा काळपट असतो आणि नवीन तांदूळ रंगाने थोडासा पांढरा शुभ्र आणि पाणीदार असतो। तरी सुद्धा तुम्हाला तांदूळ ओळखता येत नसेल तर त्या तांदळाचा थोडासा भात करून पाहायचा। ज्या तांदळाचा भात सुटसुटीत होतो तो तांदूळ जुना समजायचा आणि ज्या तांदळाचा भात चिकट मऊ होतो तो तांदूळ नवीन आहे असं समजायचं। सगळ्यात आधी आपल्याला हे तांदूळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे यावरची सगळी पावडर निघून गेली पाहिजे। तांदूळ धुवून झाले की त्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आहे। तांदूळ पूर्ण बुडतील आणि त्यावर 4 बोटं वर पाणी राहील इतकं पाणी घालायचं। हे तांदूळ आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत। यामध्ये काही कचरा वगैरे पडू नये म्हणून अशा प्रकारे एखादं जाळीचं झाकण तुम्ही यावर ठेवू शकता, फक्त पॅक झाकण ठेवू नका। दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी रात्री यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाणी काढण्याआधी हे असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तांदळाचा चिकटपणा निघून जाईल। तांदूळ खूप चोळून वगैरे धुवायचे नाहीत। आता यातलं हे पाणी काढून घ्यायचं। यामध्ये पुन्हा सेम पद्धतीने स्वच्छ पाणी घालून हे पुन्हा भिजत ठेवायचे। हीच प्रोसेस आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पण करायची आहे। दुसऱ्या दिवशी पण तांदळातलं पाणी काढून त्यात स्वच्छ पाणी घालायचं। सेम पद्धतीने तिसऱ्या दिवशी सुद्धा यातलं पाणी काढून तांदूळ भिजवून ठेवायचे। दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला तांदळाचा हलका आंबट वास यायला लागतो, तर हा तांदळाला आमसूळ वास येणं ही सुद्धा एक महत्त्वाची स्टेप आहे। म्हणजे आपले तांदूळ छान असे आंबलेले आहेत। तांदूळ असे पूर्ण आंबले की अनारसे मस्त जाळीदार होतात। त्यामुळे तांदळाला आंबट वास यायला लागला की ते खराब झाले आहेत असं न समजता ते परफेक्ट स्टेप पर्यंत भिजलेत असं समजायचं। म्हणजे आपल्याला हा तांदूळ आंबेपर्यंत भिजवायचा आहे। हवामानानुसार तांदूळ पूर्ण भिजण्यासाठी आपल्याला 2 ते 3 दिवस किंवा थंडीमध्ये याला 4 दिवस सुद्धा लागू शकतात। तिसऱ्या दिवशी हा तांदूळ आपल्याला पुन्हा असा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही हा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता। तांदूळ धुताना तो चोळून धुवायचा नाही, यामध्ये फक्त पाणी घालून तो स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे याला आंबट वास येणार नाही। तांदळातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। तांदूळ मी एका जाळीवर काढून घेते, म्हणजे यातील सगळं पाणी निघून जाईल। तांदूळ जाळीवर काढून घेतले की ते थोडा वेळ असेच निथळून द्यायचे। त्यानंतर हे तांदूळ आपल्याला एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर पसरवून सुकवून घ्यायचे आहेत। तांदूळ सुकवताना ते पूर्ण कडकडीत सुकवायचे नाहीत, हे घरातच फॅन खाली 1 ते 2 तास सुकवून घ्यायचे। हे पहा, तांदूळ असे वरून वरून कोरडे होईपर्यंत म्हणजे सुटसुटीत होईपर्यंत सुकवून घ्यायचे। यावरून हात फिरवला की ते हाताला चिटकत नाहीत, पण ते आतून दमट आहेत। हे तांदूळ असे थोडे दमटच ठेवायचे। आता थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एकदम बारीक पिठी करून घ्यायची। मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे एकदा बारीक चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे यामध्ये कणी राहिली असेल ती वेगळी करता येईल। चाळणी एकदम बारीक वापरायची, म्हणजे पिठाची चाळणी तुम्ही वापरू शकता।
ती शिल्लक राहिलेली कणी पुन्हा मिक्सर मधून फिरवून घ्यायची। अशा प्रकारे पीठ एकदम बारीक करून घ्यायचं। चाळून घेतलेल्या पिठाची अशी मुठी वाळून बघायची। अशी मूठ तयार झाली की समजायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे। असे सगळे तांदूळ थोडे थोडे करून मिक्सरला फिरवून ते चाळून घ्यायचे। सगळे तांदूळ चाळून झाल्यानंतर शेवटी ही थोडी कणी शिल्लक राहिली आहे। 3 ते 4 वेळा फिरवून सुद्धा ही कणी शिल्लक राहिली आहे। ही कणी फेकून न देता याचे तुम्ही आप्पे बनवू शकता। याचे आप्पे खूप छान होतात। सगळ्या तांदळाचं इथे आपलं पीठ तयार करून झालंय। याची मूठ वाळली तर मूठ सुद्धा तयार होते। म्हणजे या पिठामध्ये आपल्याला हवा तसा दमटपणा आहे। हे खूप कोरडे झालेले नाहीयेत। हे पीठ आपलं असंच तयार झालं पाहिजे, खूप कोरडं व्हायला नको। पीठ मी तुम्हाला मोजून दाखवते। आपण 1 किलो तांदूळ घेतले होते, याचं पीठ सुद्धा बरोबर 1 किलो झालंय। तुम्ही सांगाल की यातून आपण कणी बाजूला काढली तरी सुद्धा पीठ 1 किलो कसं झालं? तर या पिठामध्ये तेवढा दमटपणा आहे, म्हणून हे पीठ कणी काढून सुद्धा बरोबर 1 किलो झालंय। आता यामध्ये आपल्याला गूळ किती घालायचा आहे ते पाहूयात। इथे मी 1 किलो पिठासाठी 1.5 किलो गूळ घेतलाय। म्हणजे 1 किलो पिठासाठी तुम्ही 700 ते 750 ग्रॅम पर्यंत गूळ घेऊ शकता। गूळ बारीक कापून घ्यायचा आणि गूळ असा साधा गूळ वापरायचा, म्हणजे चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही। तुम्ही इथे देसी गूळ सुद्धा वापरू शकता। त्या गुळाचे अनारसे सुद्धा खूप छान होतात। फक्त त्या गुळाचा थोडा डार्क रंग येतो पिठाला। गूळ असा ठिसूळ किंवा मऊ घ्यायचा। पुन्हा एकदा सांगते, चिक्कीचा गूळ वापरू नका। सगळं पीठ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलंय। आता यामध्ये मी 2 छोटे चमचे साजूक तूप घालते। तूप घातल्याने अनारसे टेस्टी तर होतातच आणि याला जाळी छान येते। अनारसे कुरकुरीत सुद्धा होतात। तूप खूप जास्ती पण घालायचं नाही, 1 ते 2 छोटे चमचे घाला आणि हे पिठाला अगोदर छान चोळून घ्या। त्यानंतर यात मोजून घेतलेला गूळ घालायचा। गूळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। गूळ हाताने मिक्स करायला जास्त वेळ लागतो, तर त्यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची। हे पीठ थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे बघा, एकदम छान असं गूळ मिक्स झालंय। कमी मेहनतीत एकदम फटाफट आपलं हे काम होऊन जाईल। असंच सगळं पीठ थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचं। अनारसे बनवायला खूप साहित्य लागत नाही, फक्त 2च साहित्यामध्ये आपले अनारसे तयार होतात। पण हे बनवायला म्हणजे पीठ तयार व्हायला जास्त वेळ लागतो। अनारसे बनवायची खूप घाई करायची नाही। सगळं पीठ मी मिक्सर मधून फिरवून घेतलंय। हे बघा, मिक्सरच्या भांड्याला हे अजिबात चिकटलेलं सुद्धा नाहीये। सगळं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे छान मळून घ्यायचं। सगळं पीठ मी मळून घेतलंय। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। हे बघा, एकदम छान असे गोळे तयार होत आहेत। खूप घट्ट पण नाही आणि खूप मऊ पण झालेले नाहीयेत। सगळ्या पिठाचे मी गोळे तयार करून घेते। अशा प्रकारे सगळ्या पिठाचे मी गोळे तयार करून घेतले। आता हे गोळे आपल्याला एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत। तुम्ही हे गोळे एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता किंवा अशा प्रकारे प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। आता याला घट्ट झाकण लावून हे असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी हे सगळे गोळे पुन्हा एकदा परातीमध्ये काढून घ्यायचे। सगळे गोळे असे फोडून आपल्याला पुन्हा मळून घ्यायचे आहेत। असं केल्याने काय होतं, तर हे पीठ आपलं लवकर तयार होतं। ते एकसारखं मुरतं आणि आपल्याला गुळाचा सुद्धा अंदाज येतो। ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 दिवस रोज करायची आहे। तर हे बघा, सगळे गोळे फोडून पुन्हा एकदा पीठ मळून मी याचे गोळे तयार करून घेतलेत। आता तिसऱ्या दिवशी सुद्धा तीच प्रोसेस आपल्याला परत करायची आहे। सगळे गोळे परत एकदा मी परातीमध्ये फोडून घेते। दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे पीठ मिक्स करताना ते तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडा गूळ मिक्स करू शकता। गुळाचं प्रमाण आपण गूळ कोणता वापरला आहे त्यानुसार कमी जास्त लागू शकतं। गूळ जर तुम्ही पिठूळ किंवा ठिसूळ वापरला तर गूळ थोडासा जास्त लागतो आणि गूळ जर तुम्ही देसी किंवा मऊ गूळ वापरला तर गुळाचं प्रमाण तुम्हाला कमी लागू शकतं। त्यामुळे सुरुवातीला 1 किलो पिठासाठी तुम्ही यामध्ये 1.5 किलो गूळ घाला आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे पीठ मळताना जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडासा गूळ ऍड करा। पीठ जर कोरडं वाटत असेल तरच यामध्ये गूळ घाला। जसं मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं आहे की गुळाचं प्रमाण आपण गूळ कोणता वापरला आहे किंवा तांदूळ कोणता वापरला आहे, तो किती सुकवून घेतला आहे, यामध्ये दमटपणा किती आहे यानुसार गूळ कमी जास्त लागू शकतो। त्यासाठी आपण अगोदरच जास्त गूळ न घालता
कमी वाटला तरच यामध्ये तुम्ही गूळ घाला। मला हे पीठ थोडंसं कोरडं वाटतं आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून थोडा गूळ घालते। साधारण अर्धी वाटी यामध्ये मी अजून गूळ घालते, म्हणजे 100 ते 150 ग्रॅम मी अजून यामध्ये गूळ घातलाय। हा गूळ सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। पीठ मिक्सर मध्ये घालून मिक्स केलं तर काम झटपट होतं। पुन्हा एकदा मी सगळं पीठ मिक्सर मधून फिरवून घेते। तर हे बघा, आता आपलं हे पीठ एकदम परफेक्ट असं झालंय। खूप घट्ट किंवा खूप नरम सुद्धा नाहीये, पीठ एकदम व्यवस्थित तयार झालंय। आता यामध्ये गुळाचं प्रमाण व्यवस्थित झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक गोळा घ्यायचा, त्याचा असा अनारसा बनवून बघायचा। याला कुठेही क्रॅक न जाता छान असा अनारसा तयार होतोय, म्हणजे गुळाचं आणि पिठाचं प्रमाण बरोबर झालंय। सगळं पीठ मी पुन्हा मिक्सरला फिरवून मी याचे गोळे तयार करून घेतले। आता हे गोळे आपल्याला कमीत कमी 8 ते 10 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। तर हे बघा, 8 दिवसानंतर आपलं हे अनारसाचं पीठ छान असं मुरलंय, मस्त फुगलंय। तुम्हाला एका वेळी जेवढे अनारसे बनवायचे असतील तेवढं पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचे पीठ पुन्हा झाकून ठेवायचं। हे पीठ 2 महिने, 4 महिने, 6 महिने पर्यंत ठेवलं तरी सुद्धा खराब होत नाही। दिवाळीमध्ये अनारसे बनवताना कमीत कमी 8 ते 15 दिवस अगोदर तुम्ही पीठ तयार करून ठेवा, म्हणजे पीठ व्यवस्थित मुरेल आणि याचे अनारसे छान असे जाळीदार होतील। हे पीठ मी पुन्हा एकदा सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतलंय। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। एक एक गोळा हातावर घेऊन हलक्या हाताने याला गोल गोल फिरवत राहायचं, म्हणजे एकदम प्लेन असा गोळा तयार होईल। असे सगळे गोळे बनवून घ्यायचे। अनारसे थापण्यासाठी इथे मी एक पॉलिथिनची शीट घेतलीये। तुम्ही एखादी जाड पिशवी सुद्धा घेऊ शकता किंवा केळीच्या पानावर अनारसे थापू शकता, म्हणजे ते चिकटणार नाही। आता तयार केलेला एक गोळा घेऊन त्याला खसखस लावून घ्यायची आणि याचा असा अनारसा थापून घ्यायचा। तुम्हाला कुरकुरीत क्रिस्पी अनारसे हवे असतील तर अनारसे पातळ थापायचे, जसे मी आता बनवते। पण तुम्हाला जर मऊ सॉफ्ट अनारसे हवे असतील तर अनारशाचा गोळा थोडा जाड बनवायचा, म्हणजे तो थोडा जाड थापून घ्यायचा। इथे मी थोडेसे अनारसे बनवून घेतले, याची जाडी तुम्ही बघू शकता। चपातीपेक्षा थोडे जाड आणि भाकरीपेक्षा थोडे पातळ आहेत। आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे मी थोडेसे गोळी अनारसे पण बनवून घेतलेत। हे अनारसे खायला खूप छान लागतात, मुलं आवडीने खातात। याच अनारशाच्या पिठाचे मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। सेम पद्धतीने हलक्या हाताने हे गोळे गोल फिरवत याचे असे मस्त छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले। सगळे गोळे तयार केल्यानंतर एका प्लेटमध्ये थोडीशी खसखस आणि पांढरे तीळ घालून घेतले। यामध्ये हे तयार करून घेतलेले अनारशाचे गोळे घोळून घेतलेत। असे मी गोळी अनारसे तयार करून घेतलेत। हे अनारसे खायला खूप छान लागतात। ज्यांना कडक कुरकुरीत अनारसे खाता येत नाहीत ते गोळी अनारसे बनवू शकता। हे वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट होतात। अनारसे बनवून झाले, आता हे तळून घ्यायचे। अनारसे तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही, मध्यम ते बारीक गॅसवरच अनारसे तळायचे। अनारसे तळताना तो लगेचच चमच्याने हलवायचा नाही किंवा तो पलटायचा पण नाही। हवं तर याच्या वरून तुम्ही झाऱ्याने किंवा चमच्याने तेल सोडू शकता। याला छान सोनेरी रंग आला की अनारसा काढून घ्यायचा। हा बघा, आपला मस्त जाळीदार अनारसा तयार झालाय। खूपच छान जाळी आली आहे आणि अनारशाला रंगही खूप छान आलाय। अनारसे तेलातून काढले की ते थोडा वेळ जाळीवर ठेवायचे, म्हणजे यातलं जास्तीचं तेल निघून जाईल। असेच मी बाकीचे अनारसे तळून घेते। एका वेळेस खूप जास्त पण अनारसे कढईमध्ये घालायचे नाहीत, नाहीतर ते चिटकू शकतात। आणि अनारसे तळण्यासाठी एखादा पसरट भांड घ्या, म्हणजे अनारसे फुलण्यासाठी त्यांना जागा राहील। पसरट भांड घेतलं तर 2 ते 3 अनारसे एका वेळेस तुम्ही तळू शकता। सगळे अनारसे मस्त जाळीदार होत आहेत। आता हे गोळी अनारसे पण तळून घ्यायचे। हे सुद्धा बारीक गॅसवरच तळा, म्हणजे ते आतपर्यंत शिजतील, कच्चे राहणार नाहीत। तर हे गोळी अनारसे पण तळून झालेत आणि खूप छान झालेत। सगळे अनारसे तळून झाले की ते अशा प्रकारे एखाद्या जाळीच्या टोपलीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायचे, म्हणजे यातील जास्तीचं तेल सगळं निघून जातं। 1 ते 2 तासात यातील सगळं तेल निघून जाईल आणि हे छान असे थंड झाले की ते तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता। डब्यामध्ये भरताना सुद्धा डब्याच्या खाली तुम्ही टिश्यू पेपर वगैरे ठेवू शकता आणि त्यावर अनारसे उभे रचून ठेवायचे, म्हणजे त्यातलं अजून एक्स्ट्राचं तेल निघून जातं। हे बघा, आपले हे गोळी अनारसे पण खूप छान झालेत आणि खूप सुंदर दिसत आहे।
अशा प्रकारे आपले हे अस्सल पारंपरिक पद्धतीचे मस्त कुरकुरीत जाळीदार अनारसे तयार आहेत। तुम्हाला पण असे जाळीदार अनारसे बनवायचे असतील तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरा, म्हणजे तुम्ही सुद्धा असे छान जाळीदार अनारसे बनवू शकाल। एक अनारसा मी तुम्हाला तोडून दाखवते। आजपर्यंत याला छान अशी जाळी आली आहे आणि मस्त कुरकुरीत पण झालाय। येत्या दिवाळीला तुम्ही सुद्धा हे अनारसे नक्की बनवून बघा आणि अनारसे कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।